भूमिपुत्रों के हक के लिए राइट टू शेल्टर ने शुरू किया माझी भूमि माझा अधिकार अभियान। महाराष्ट्र मुंबई के भूमिपुत्रों के हक के लिए राइट टू शेल्टर ने माझी भूमि माझा अधिकार अभियान चलाने का ऐलान किया। राइट टू शेल्टर के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट संतोष सांचकर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस अभियान की घोषणा करते हुए इसके स्वरूप की जानकारी दी। इस दौरान राइट टू शेल्टर के कई प्रमुख पदाधिकारी मौजूद थे। मुंबईमध्ये भूमिपुत्रांसाठी एक धोक्याची घंटा जी आम्हाला ऐकू येते, परंतु काही सत्ताधाऱ्यांना किंवा काही अधिकाऱ्यांना ही ऐकायला जात नाहीये। धोक्याची घंटा अशी आहे की या भूमीमधून भूमिपुत्र फेकला जाऊ लागलेला आहे, बाहेर फेकला जाऊ लागलेला आहे। आणि या वातावरणामध्ये आता भूमिपुत्रांना कुठेतरी एकत्र आणणं गरजेचं आहे। ज्या भूमीमध्ये तो भूमिपुत्र वाढला आहे त्या भूमीचा अधिकार त्या भूमीवर राहायचा, त्या भूमीचा त्याचाही अधिकार असल्यामुळे आम्हाला या अभियानाच्या माध्यमातून या भूमिपुत्रांपर्यंत, या लोकांपर्यंत हा विषय घेऊन जायचा आहे की आता भूमिपुत्रांना वेळीच जागं होणं गरजेचं आहे। आपण बघतोय सरकारी ज्या योजनांमध्ये, ह्या योजनांमध्ये जसं आता पुनर्वसनाची जी योजना आहे, ह्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात बेघर होणारा व्यक्ती हा इतर दुसरा कोण नाहीये तर भूमिपुत्र आहे। झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्र वसतोय आणि त्या झोपडपट्ट्यांचं निकृष्ट दर्जाचं पुनर्वसन करणं, त्या झोपड्या तोडल्यावरती त्या लोकांचं भाडं रखडत ठेवणं आणि सातत्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना लढण्यासाठी मोकळं ठेवणं, एकटं ठेवणं हा एक प्रकारे त्या भूमिपुत्रांवरती अन्याय आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राईट टू शेल्टर या संघटनेच्या माध्यमातून माझी भूमी माझा अधिकार या अभियानाचं आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने कुठल्याही अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचं काम केलं पाहिजे, परंतु ते प्रामाणिकपणे केलं जात नसल्यामुळं आज या भूमिपुत्राचं या ठिकाणी त्याला अन्यायाला सामोरं जावं लागतंय। आमचा असा निष्कर्ष आहे की या भूमिपुत्राच्या अन्यायाला जर कोण खरंच मोठ्या प्रमाणात जर जबाबदार असेल तर तो या सरकारी यंत्रणामधला अधिकारी आहे। म्हणून अधिकाऱ्यांमुळं आज आमच्यावरती मोठी अन्यायकारक परिस्थिती ओढवलेली आहे। आमची विनंती असेल की अधिकाऱ्यांना की तुम्ही भूमिपुत्रांचा अंत पाहू नका। आज जो भूमिपुत्र अशाच पद्धतीने तुम्ही जर काम करत राहिला, भूमिपुत्रांवरती अन्याय करत राहिला, तर उद्या अशी वेळ येईल की तो भूमिपुत्र या भूमीमध्ये औषधाला सुद्धा भेटणार नाही। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक, मग सरकारी अधिकारी असेल, मग तो महानगरपालिकेतला असेल, SRA मधला असेल, म्हाडामधला असेल, त्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन देणार आहोत। त्या निवेदनामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावं, भूमिपुत्रांच्या अडीअडचणीला सामोरं जाण्यात यावं, भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावं, अशा पद्धतीचं आमचं विनंतीचं निवेदन असेल। आणि त्या विनंतीच्या निवेदनाला सुद्धा त्यांनी जर मान दिला नाही तर आम्हाला संविधानिक मार्गाने आम्हाला त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करावे लागतील। कारण आमचं असं मत आहे की येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक या भूमिपुत्रासाठी कदाचित शेवटची निवडणूक असेल। मुंबईमध्ये आपण बघतोय विकास 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 हा फक्त मेट्रो रोड बनवणं, मेट्रो आणणं आणि ब्रिज बनवणं यापुरताच फक्त मर्यादित नाहीये, तर विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। भूमिपुत्राला सोडून जर मुंबईचा विकास होत असेल तर तो विकास नाहीये, तो भकास आहे। म्हणून या भूमिपुत्रालाही त्या विकासामध्ये त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे। भूमिपुत्र कसा या ठिकाणी त्याला रोजगार मिळेल, कसं त्याचं या ठिकाणी त्याला निवारा मिळेल, कसं त्याला चांगलं शिक्षण मिळेल, याचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे।
या पद्धतीने आम्ही या अभियान राबवतोय पूर्ण मुंबईमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना सांगून निवेदन सरकारला वगैरे देऊन अशा पद्धतीने या अभियानाची सुरुवात आम्ही करतोय. सर याच्या जोडून काय ना, आम्ही हा विषय सातत्याने मागील 8 ते 10 वर्षापासून हाताळतोय. आपण बघा आताची परिस्थिती जी आहे, हे नेते किंवा लोकप्रतिनिधी आत्ता कुठंतरी या विषयावरती येऊ लागलेले आहेत. आत्ता कुठंतरी त्यांना बाळासाहेबांनी 40 लाख लोकांना मोफत घर देण्याचं स्वप्न त्यांना आत्ता आठवायला लागलंय. आम्ही हा विषय मागील 8 ते 10 वर्षापासून हाताळतोय. बाळासाहेबांनी 1995 रोजी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की 40 लाख लोकांना मोफत घरं देऊ. बाळासाहेबांचं निधन 2012 का 17 झालं, 17ला झालं. त्यानंतर यांना बाळासाहेबांचं आश्वासन कधीच आठवलं नाहीये. आम्ही सातत्याने हा विषय 2018 पासून मांडतोय, लोकांसमोर मांडतोय. आणि आज ज्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावरती यांना बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आठवतंय, जो विषय आम्ही सातत्याने मांडतोय. म्हणजे हे फक्त राजकारणासाठीच त्यांनी या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे. राईट टू शेल्टरने केवळ राजकारण नाही तर लोकांना समाजकारणासाठी आणि या ठिकाणी मुंबईचा भूमिपुत्र विस्थापित होऊ नये यासाठी हा विषय हाताळलेला आहे. आपण बघाल ते आम्ही एवढी आंदोलनं केली, ही आंदोलनं आमची सरकारच्या विरोधामध्ये होती. सरकार ज्या पद्धतीने या भूमिपुत्रांना, या स्थानिक लोकांना जी हीन दर्जाची वागणूक देत आहे, त्यांचा विषय पटलावर घेत नाही. आज तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जा, कशा पद्धतीने तिकडं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वागणूक मिळते. SRA मध्ये गेल्यावरती ज्या व्यक्तीची तक्रार आहे, ज्या झोपडीधारकाची बिल्डरच्या विरोधात तक्रार आहे, त्या तक्रारदाराला लाईनीत उभं केलं जातं, त्याची आयडेंटिटी मागितली जाते, त्याचं काम विचारलं जातं, अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्याला उभं राहून सांगितलं जातं आणि ज्याच्या विरोधात म्हणजे ज्या बिल्डरच्या विरोधात त्याची तक्रार आहे त्या बिल्डरला सलाम केला जातो, त्याची गाडी आतमध्ये घेतली जाते, त्याला बसायला खुर्ची दिली जाते. अशा पद्धतीने दुजोभाव करणारा जर सरकारी अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्यांकडून आम्ही भूमिपुत्राच्या न्यायाची अपेक्षा कशी करू शकतो? अक्षरशः हा दुजोभावपणा आहे, हा जो मतभेदपणा आहे हेच आम्हाला दाखवतोय की यांना आमची कामं करायची नाहीयेत. यांना फक्त या मोठमोठ्या धनदांडग्या लोकांना सोबत घेऊन त्या बिल्डरांच्या हातात हात मिळवणी करून कशा आमच्या टाळूवरचं लोणी खाता येईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. या अभियान तेच काम करणार आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही नियोजन केलेलं आहे कोण कुठे अभियानामध्ये? जसं राईट टू शेल्टरची जी संघटना आहे, या संघटनेच्या पूर्ण मुंबईमध्ये 17 शाखा आहेत. पूर्ण मुंबईमध्ये या 17 शाखेमधले सगळे पदाधिकारी आम्ही या अभियानात सामील होणार आहोत. या अभियानाचं फंक्शन्स किंवा त्याची कार्यप्रणाली अशी असेल का प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी या भूमिपुत्राचं काम अडलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या अधिकाऱ्याला जाब विचारून त्या व्यक्तीच्या अन्याय संदर्भात तिकडे वाचा फोडून त्याला कशा पद्धतीने न्याय देता येईल हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आज तुम्ही बघाल तर सरकार बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढायचा जो प्रयत्न करते, त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारी अधिकारी बांगलादेशी लोकांना बेकायदेशीर रेशन कार्ड देत आहे, त्यांना घराचे पेपर देत आहे. परंतु हे घराचे पेपर देणारा अधिकारीच आहे, हे बेकायदेशीर राशन कार्ड देणारा अधिकारीच आहे. हा अधिकारीच त्या घुसखोरांना त्या ठिकाणी आवाहन करतोय किंवा त्यांना बोलवतोय. म्हणून या बांगलादेशी घुसखोरांपेक्षा त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आपण बघाल तर काय काय अधिकारी एवढे मुजोरपणा करतायत. हे नोकर आहेत, नोकरशाह त्यांना बोललं जातं. हे पब्लिक सर्वंट आहेत, त्यांना पब्लिक सर्वंटची व्याख्या माहिती नाहीये. आम्ही आमच्या कामासाठी त्यांना त्या ठिकाणी नेमलं असतानाही ते त्या ठिकाणी मालक होऊन बसलेले आहेत. तासन तास त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लोकांना रांगा लावून तात्काळ उभं राहावं लागतंय आणि नंबर आल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचं काम होईल अशी अजिबात शाश्वती नाहीये. काय चाललंय? कुठं आम्ही दाद मागायची? मग त्यांचं असं म्हणणं आहे का आमच्याकडून जर नाही झालं तर तुम्ही कोर्टात जा.
ज्या व्यक्तीचं घर तुटलेलं आहे, ज्या व्यक्तीला 5-6 वर्षापासून भाडं मिळत नाही, तो व्यक्ती त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये, त्या बिल्डरांच्या विरोधामध्ये कशी कायदेशीर आणि न्यायाची लढाई लढेल, न्यायालयाची लढाई लढेल. ज्या ठिकाणी पैसा लागतो, वकील लागतो, यंत्रणा लागती, कुठंतरी या अधिकारी जो स्वतः पण त्या ठिकाणी भूमिपुत्र आहे, आज जो अधिकारी नेमला, मग पोलीस अधिकारी असेल, सरकारी अधिकारी असेल, सगळे अधिकारी, जो अधिकारी स्वतःही ते भूमिपुत्रच आहेत, परंतु त्यांना भूमिपुत्राची जाणीव नाहीये. आज कुठल्या परिस्थितीमध्ये तो राहतोय ह्याची त्यांना अजिबात जाणीव नाहीये. ही जाणीव कुठंतरी आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांशी 2-2 हात करतोय असं अजिबात नाहीये. आम्ही अधिकाऱ्यांकडे जाऊन 2-2 हात करणार, त्यांच्यावर झगडा करणार असं अजिबात नाहीये. जर या गोष्टी आमच्या विनंतीला मान देऊन जर होत असतील तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि सगळेच अधिकारी चुकीचे आहेत आम्ही असं बोलत नाहीये. असे काही मुजोर अधिकारी आहेत या सरकारी यंत्रणामध्ये जे फक्त या बिल्डरांच्या पैशावरती त्यांनी माड्या बांधलेल्या आहेत, मोठमोठे त्यांची घरं त्यांची बनलेली आहेत, करोडपती झालेले आहेत. या अधिकाऱ्यांना कुठंतरी ताळावर आणणं गरजेचं आहे. आमच्या अन्यायाला सगळ्यात मोठा जबाबदार हा अधिकारी वर्ग आहे. म्हणून माझी भूमी माझा अधिकार या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांकडे, सरकारी यंत्रणाकडे जाऊन ही विनंती, हे आवाहन करणार आहोत का भूमिपुत्राचा अंत पाहू नका, भूमिपुत्रांना प्राधान्य द्या. ते तो तुमच्याकडे तुमच्या खिशातला पैसा मागायला येत नाही, ते त्यांचा त्या ठिकाणी अधिकार मागायला येतात. तुमच्या घरचं काय ते मागायला येत नाही, तुमचं काम करायला ते त्या ठिकाणी सांगतात. असंही असताना जर तुम्ही त्या ठिकाणी मुजोरपणा करत असाल तर राईट टू शेल्टर ही संघटना गप्प बसणार नाही. ही त्या ठिकाणी आवाज उचलेल, त्या व्यक्तीच्या अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडेल. एवढंच आमचं त्या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून फंक्शन करणार आहे.